तर जय शिवराव भावांनो. तर आजचा उल्हा खूपच खास आहे, कारण की आज मी भावासोबत काय प्रँक करणार आहोत आणि त्यानं मध्ये मध्ये झोपलाय घरात. तुम्हाला आता मी बारीक आवाज बोलत असं उठेल त्यानं मध्ये गपचिप झोपलाय. असला प्रँक करणार आहोत, मजा तर एवढी येणार आहे का, तर बघायला विसरू नका, शेवटपर्यंत बघा. एवढा भारी प्रँक आहे का. हो का, त्याच्या हातात लिंबू आहे. त्या लिंबू बघितला म्हणल्यास काय असेल तुम्हाला माहिती आहे. आज तेच करायचे. तुमच्या मनात आला असेल विचार, जाऊन बघा कुठं बघा. हाय तिकडे मध्ये आहे तो का, बघा इकडे मध्ये, तिकडे तो का मध्ये आहे, ह्या साईडला पण झोपले. तर भावानं त्यानं झोपलाय वाटतं, म्हणजे अजून तेवढा गार झोपेत नाही, म्हणून तो आम्ही इथं बसलाव. आता काय करतो, वाटायला झोपला म्हणून एकदा चेक करून येतो झोपताय का, झोपलाय का नाही ते. जातो घरात. कसं झाली गपचिप जावं लागेल. कसं करू राहिले. झोपलाय त्यानं, गार झोपेत आहे, घोरालाय. कसलं घोराले बेकार, कसलं घोराले ती, अबे कसलं घोराली ती, बेकार घोराले. तर भावना आता जी प्रँक ठरवलाय ती प्रँक करू आपण. चल चल मध्ये. लागायचं भवन हो का. चमचा असेल पण चमचा नाही. अरे चमचा कुठं आहे, सापडलाय तरी चमचा हो का. पूर्ण भर सगळं भर, ती पण टाक इकडे. तू चल कॅमेरा कसा जाऊ खूप इकडे इकडे. अजून कसं लागलं आंबट लागलं होय, आंबट लागलं का. अरे काय टाकलं ती तर बघा ती, तरी पण भावनो उठणार झाले. भावनो आता त्याच्यासोबत प्रँक झाला वाटतं. ते उठलाय आता, झोपेतून उठलाय आणि आता झोपेतून उठल्या बघा इकडे काय करायला. दोघं जण कलाकार आहे, बघू हो इकडे. येऊ काही इकडे दूध पहिले. अरे ते मांजरीचं दूध आहे, इकडे अंड्याची भाजी करायची वाटतं. अर्जुन मगाच ते काय होतं, काय होतं रे, काय ते मला तोंडात घातलं गावात होतं. कशाला माहिती होत, कसं लागलं कडू आंबट गोड कसं लागलं. मला तर निर्मळ चव लागली वाटायला. निर्माची का, निर्माच होता. बरोबर आहे, निर्माच होता, निर्माच होता. भावनो त्याला काय माहित नाही, निर्मा होता म्हणाले. तुम्ही स्वतः बघितलं होते काय होत ती, अजून त्याला पण माहित नाही काय होत की निर्मा होता म्हणाले. अबे होई होत होई. मगाच ती होतं का
तर भावानो इकडे अंडी उकडू घातलेत तेव्हा काय इथं मोबाईल खाली आलाय बघा इकडे. इकडे कांद्याचं पेस्ट ठीक आहे, इकडे मसाला आणि इकडे 4 इंच पोळी करायची वाटतं. भाजी कोण बनणार तुला सांगू? तू बनवायची. तू बनव. आता हे अंडे तुझ्या हॉटेल बडा नाही सगळी कळलं का? अर्जुन बनवत आहे. अर्धा मांडर फुटतेत मी नाही पडणार. फुटते फुटते पोळी करत एवढं काय. आहे का तो उकलले तर पोळी कसं होणार आहे? काय तुझं 4 आहेत की. भावानो ह्याचे त्याच्यातले 4 अंडे उरले तर इकडे त्यानं भाजी करायला एक साईडला आणि मी इकडे आता ही अंड्याची पोळी करायची. पोळी करायला 4 अंडे ठेवले त्याची ही करायची. पाणी होतं मध्ये तसं टाकला. तुला जम पडत नाही का जरा बरं? ते झाले अंडे. काय काय ना आपल्याकडे हवा आता राणी आली तिला एक अंडे टाकावं लागते. आव आव. आलीस का? वास घेतोय का? तिकडे फायर मिठाचा डब्बा हे का पांढरा डब्बा आहे बघ मिठाचा. तो ही का कोणता पांढरा बाबा आहे कधी कप नाही त्याला. इकडे पाणी पटमन. बनव का लगे इकडे अंडे बनवा चालू केली वास घेतो का इकडे बघाय कसली आली बस गाऊ का एवढा एवढं लय होते लय होते का एवढं येड फेड लागले काय हो करून करायलास. तिकट आहे का 3 चमचे टाकला बघ. आता घेऊ का? हात करके राण्याच्या भाजीला काळी मिरची असते. चल काय असतं. हात काढ रे हात काढ. लय येड आहे बुवा. राण्याच्या भाजीला काळी मिरची असते. खात नाही रे गरम मीला थंड लागते. हे आरडा टाका लाव. काय टाकालो मी टाकालो अरे ह्याच्यात टाका लाव रे. इकडं ये हा गरम आहे रे. ती गरम दूध सुद्धा पेत नाही बाबा. भावानं तवा घेतलाय. आचारी पण आम्हाला कधी कवाचा भेटलाय की काय केलाय की 4 एवढाले कांदे त्याच्यात पार हे करून टाकलाय. एवढी एवढी भाजी कसली भाजी लागते की काय नाही ते. आता जाऊ दे आता एवढी पोळी तर मी केला पोळी भारीच होत्या मी करायला. तेल टाक नाही तर टाक मध्ये. टाकी तेल कुठं आहे? अरे तेल शेटलं इथं असेल ना तू पाय बघ. सूर्य आर बकळ मग आपण फुल गॅस आहे टाक तू. टाक हा पुरते का पण ह्याच्यावर तवा नीट कर. तेल तर तापू द्यायचं आता. पुढे बस कर पूर्ण. हे पुन्हा पलटा येत ना बघ. तिकडे जा दे. तर बघा भाऊ आमचा आचारी असला. तुम्हाला लग्नाचं ऑर्डर पाहिजे असते तर ह्याला बोलवा. ऑर्डर घेतल्या जातील. अरे बस कर रे उगे काय पण करू गैडा फरक टाकली दाखवू त्याच्यावर. तुलाच कमेंट यायला पाहिजेत बाबा तुझं चुकीचं आहे तर. पुढे बघा कसली झाली नंबर 1. हे थांब वड लवकर मस्त पैकी आता जेवण ती करतो. भेटू आता जेवण ती झाल्यास हे तोड लवकर. भावना झाला आता जेवण ते. भाजी तर एवढी बेकार केलती ना त्याच्यात कांदा तर एवढा मोठा टाकलो होतं पार म्हणजे असं एवढी आणि तो मसाला पण एवढा मोठा पार नाही आता कुठली एवढी मोठी खाऊन. जाऊ दे जेवण तर झालं. बघा हीच होता आचार्य हो का कसली भाजी केलं बेकार. आणि इकडे राणी हो का आता जाऊ दे भाऊ असं कसं ना. आज त्यानं बदला घेतला वाटले ते प्रँक केला ना त्याच्यासोबत त्याचा बदला घेतले वाटतं. जाऊ द्या तर भाऊ आजचा व्लॉग इथंच थांबवतो.
चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.